हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. बघा, आज मी तुम्हाला ही आंबाड्याची भाजी आहे. हो का, अशी असते आंबाड्याची भाजी. हो का, ही आंबाड्याची भाजी बाजारात भेटते. अशी मोठी पेंडी असते, लांब दांडे असतात, त्याचे दांडे फेकून द्यायचे आणि फक्त भाजी घ्यायची. हो का, अशीच घ्यायची भाजी. जास्त लांब लांब भाजी घ्यायची नाही, दांडे पण जास्त घ्यायचे नाहीत बरं का. असेच घ्यायची. कुणाला 5 असते तर कुणाला कोणत्या भाजीला 5 येतं, कोणत्या भाजीला 3 येते. हो का, असं असतं. तर ही आंबाड्याची असती, थोडी आंबट भाजी असती, ह्याला आंबट भाजी म्हणते. तर आता ह्याला काय करायचं, आपल्याला भाजायचं. हो का, ज्वारीच्या कण्या केल्या पारंपरिक पद्धतीने करायला मी अगोदर करत होते ना, सगळ्या दादी नानी त्यांच्या पद्धतीने करायले. आता ही कण्या करून घेतल्या ज्वारीच्या मिक्सरमध्ये. आणि आता हो का, ही भाजी मी भाजून घेणार आहे. भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. हो का, असं कढईमध्ये भाजायचं. थोडं शेंगदाण्याचं कूट, लसूण. आता ह्याला ना पाणी टाकून ह्याला अगोदर भाजून घ्यायचं आपल्याला. आता ह्याला चांगलं भाजून घ्यायचं. आणि भाजून घेतल्यानंतर गरम कढईमध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकून त्याला थोडं गाढ होऊ द्यायचं. चिकट पाणी निघतं ह्याचं. आणि थोडा आंबटपणा जास्त असतोय ना, त्या आंबटपणा जाते. म्हणून भाजूनच करायची भाजी कधी पण. तुम्हाला नुसती शेंगदाण्याच्या कुटाची जरी करायची असली तरी भाजूनच करायची बरं का. अशी करायची नाही, खूप आंबट लागते पुन्हा ती, आणि तोंडाला चांगली वाटत नाही त्याची चव. आता हे कण्या आहेत ना, ह्या कण्या टाकायच्या त्याच्यात. ज्यावेळेस भाजी करायची त्यावेळेच्या ज्वारीच्या कण्या त्याच्यामध्ये टाकायच्या. शेंगदाण्याचं कूट टाकायचं, लसूण टाकायचं, मिरची टाकायची, काळं मीठ टाकायचं, हळद टाकायचं, काळा मसाला टाकायचा थोडा. काळं मीठ नाही टाकायचं, काळा मसाला टाकायचा. सॉरी बरं का. मीठ टाकायचं साधं आपलं सैंधव मीठ. आणि तेलात फोडणी द्यायची जिरे मोहरी. हे चांगली भाजली. हो का, भाजल्यानंतर ह्याचा कलर असा होतोय बरं का. हे जळालेली नाही, भाजल्यानंतर असा कलर होतोय त्याचा. आणि भाजी थोडी होत असते, जास्त भाजी घ्यायची. भाजल्यानंतर खूप थोडी होती. आता पिळून काढल्यानंतर तर खूपच थोडी होती. मी आमच्या दोघंच खाता म्हणून ती दोघापुरती केली. हो का, आता पुरतीच केली. रात्री ना मी स्वीटकॉर्नचे डोसे करणार आहे. एक दिवशी केले होते, दाखवले होते व्हिडिओमध्ये. पण त्या दिवशी आम्ही दोघंच होतो खाणार, खायलाच कोणी नव्हता. म्हणून मग आता आज आलेत ना लेक, सून, नातू गावाला गेले होते. मग ते त्यांना पण करायले. आणि माझ्याकडे स्वीटकॉर्न जास्त आणलेत म्हणून करायले. मग आमच्याकडे कसं असतंय, लक्ष्मीच्या 2-3 दिवसामध्ये लसूण कांदा वापरत नाहीत आमच्याकडे. आम्ही माहेश्वरी आहेत, आमच्याकडे लसूण कांदा वापरत नाहीत. आमच्याकडे लक्ष्मी नसतात, पण नैवेद्य दाखवतो देवाला आम्ही गोड करू. आता हो का, हे पाणी ह्याच्यात जाऊ द्यायचं. थोडं गार झालं की पिळून भाजी फोडणी टाकायची. हो का, हे ज्वारीच्या कण्या केलेल्या आहेत. हे शेंगदाण्याचं कूट आहे. ही भाजी आहे आंबाड्याची, धुवून घेतली. त्यात चिकट पाणी निघत असते. थोडंच मीठ घातलंय बरं का. आता हे शिजल्यानंतर आणखीन थोडी होणार आहे. ह्याच्यामध्ये काळा मसाला घातलाय, हळद घातली, जिरे पावडर, धने पावडर घातली, मिरची घातली. तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. आणि लसण घातलंय ह्याच्यामध्ये कुटून, थोडा लसण घातलाय कुटून ह्याच्यामध्ये बरं का. आता हो का, पाणी तेल गरम ठेवलंय. आता ह्याच्यात ना मोहरी टाकली. अगोदर मोहरी टाकायची, तडतडू द्यायची चांगली, आणि नंतर जिरे टाकायचे. हो का, जिरे टाकले. आता हे मिक्स करते मी भाजी सगळे. लसूण टाकले 4-5 टाकले. कांदा घालून पण तुम्ही फोडणी देऊ शकता बरं का. कांदा घातल्यावरही छान लागते. आता ह्याला मिक्स करायची. आणि जास्त पिळताना दोन पाण्याने धुवायचे बरं का, नाहीतर जास्त आंबट होती. मी काय केल्या होत्या, ज्वारीच्या लाह्या फोडल्या होत्या. मग त्याच्या खाली ज्वारी राहिली होती मोठी मोठी न फुटलेली. मग त्याच्या कण्या केल्या आणि त्याच कण्या ह्याच्यात टाकल्यात. आता ह्याच्यात थोडं पाणी टाकते मी. आता पिळून काढली ना, खूप मोकळी लागणार आहे. थोडं पाणी टाकते आणि नंतर चांगली शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकता. जास्त मोकळी नाही करायची. भाकरी बरोबर खाताना आपल्याला खायला चांगली लागावी. आता हे बघा, भाजी झाली बरं का. जास्त मोकळी करायची नाही. किती छान झाली भाजी.
अहो इतकी टेस्टी होती नाही आंबाड्याची भाजी. आता बुडत चालली ही भाजी. जी कण्या ज्वारीचं टाकून करता ना ती भाजी बुडत चालली. आणि आता फक्त शेंगदाण्याचं कुठंच टाकायला ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्ही गुळ साखर लिंबू टाकला तरी चालतंय बरं का. आणखीन भाजी टेस्टी होती. पण मी आज निश्चित करणार आहे. आणखीन एका दिवशी मी गुळ साखर लिंबू टाकून करणार. माझी जरी आंबाड्याची भाजी करायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली. पोळीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला ज्याच्याबरोबर खायचं त्याच्याबरोबर खाऊ शकता. थोडं बेसनाचं पीठ सुद्धा ह्याच्या फोडणीमध्ये टाकलं तर खूप सुंदर लागते बरं का. धन्यवाद.